गणपती बाप्पा. चलो अमू मुत्तशन, बाय बाय. आणि बघा किती मोठा स्पेस मिळणार आहे उमा मॅडमला. खुश ना? गुड मॉर्निंग अना. सकाळी सकाळी उठलोय आणि अनाया बघा स्कूलला जायला रेडी. आज वेकेशन नंतर तिचा पहिला दिवस. एवढं खुश होतात काय स्कूलला जायला? हां, आम्ही तर वाट बघायचो वेकेशन कधी सुरू होते आणि ही वाट बघते वेकेशन कधी संपते. वा वा वा. आणि इथे अनायाची मम्मा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बनते? दुखाना मखाना. मखाना बनवताना दिसते बघा. मखाना तुला होईल आता थोड्या वेळाने. दुखाना मला होणार आहे. अनाया काय घेऊन जाणार आहे आज टिफिन मध्ये? दुखाना मखाना. मखाना काय म्हणून जाणार आहे? चपाती भाजी सर्व नेणार आहे. मखाना चपाती भाजी सर्व नेणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. मी काय देणार माहितीये? आम. आम पण. मँगो. आपला मित्र आहे परेश पवार, त्यांनी केसरी आम पाठवले, ते पण घेऊन जाणार आहे. तू शाळेत चाललीस का खायला प्यायला चाललीस नुसती? फर्स्ट आहे ना, आता मला खुश व्हायचं. तर इकडचा मसाला कुठे गेला? कालच तर आपण 100 किलो मसाला बनवला. नाही. मम्मा कुठे नेला मसाला? जादू काय झालं नाहीये, एक दिवसात काय 100 किलो मसाला संपला नाहीये. आपला मसाला हॉल मध्ये ठेवलाय. हॉल मध्ये का ठेवलाय? प्लीज कंटिन्यू. आय एम व्हेरी बिझी. कारण आमचं किचनचं आता काम चालू होणार आहे. कारण आजपासून आमच्या किचनचा रेनोव्हेशन सुरू होणार आहे. तोडाफोडी होणार आहे. हा जो किचन तुम्ही किती वर्षापासून बघताय, जिथे उमा मॅडम तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज दाखवते, आजपासून 10 ते 15 दिवसामध्ये त्याचा काहीतरी नवीन लुक होणार आहे ना? सर्व काही सिस्टमॅटिक होणार आहे. होप सो. क्लाउड किचन मध्ये जेव्हा कामं वगैरे करतो आपण, तेव्हा एकच सिंक असते. मग मासली कापायला आणि पाणी घ्यायला असे छोटे मोठे आपल्याला त्रास होत असतात ना उमा? तो पण आपण सॉर्ट करून विचार करून किचन रेनोव्हेट करायचा विचार केलेला आहे. बघा सर्व काही दिसते तुम्हाला. ते आता थोड्या दिवसात नाही दिसणार आहे. नाही तू जा अंघोलीला रेडी हो स्कूलला. ओके, 9 वाजता येणार आहेत, त्यांना टाइम आहे. त्याआधी आपल्याला सर्व इकडनं शिफ्ट करून हॉलमध्ये न्यायचं आहे. बापरे मम्मा, कसं होणार तुझा? ॲक्वागार्ड पण बंद होणार, सर्व काही बंद होणार. आजपासून हॉटेलमध्येच जेवायला जायला लागेल आपल्याला. आपली जी गॅस लाईन आहे ती पण आपल्याला नाही. सिलेंडर तर आहे आपल्याकडे, तो घेऊन आपल्याला जेवण बनवायचं आहे. तर मसाला तर शिफ्ट केलाय आम्ही. हळूहळू फ्रीज आणि जे काही आपल्या किचनमध्ये जे काही वस्तू आहेत त्या आपल्याला शिफ्ट करायच्या आहेत हॉलमध्ये. आणि 10-15 दिवस आता हॉलमध्येच रेसिपी दाखवणार आहे उमा. म्हणजे बनवणार आहे. तर अनायाला स्कूलमध्ये पाठवूया, नंतर मग भेटूया आपण काय करतो ते बघूया. चला, तर अनायाला शाळेत सोडली आणि जेवढा काही किचनमधनं आपण शिफ्ट करू शकतो, कव्हर करू शकतो तेवढा काही केलाय. आणि तुम्ही विचार करत असाल की अमुमा मुत्तशन कुठे गेले? चलो अमू मुत्तशन, बाय बाय. दिवाळीमध्ये या लवकर. चलो अमूमा, बाय बाय. सामान सब लिया ना? अमूमा अभी वेशकुंडू हो जाएगा. चलो बाय. गाडी बुक केलेलं आहे, आता गाडी येईल आणि टाटा बाय बाय. अमू मुत्तशन तर त्या दिवशीच गेलं जेव्हा तू रायगडला गेला होता. तर मध्येच रायगडचा ब्लॉग आला होता ना तिकडे, तेव्हाच गेले ते. हे काय घेऊन चालली आता? अरे अगारोचा रिगल पर्सनल ब्लेंडर आहे. हे असेल ना प्रणित आपल्याकडे, तर किचनचे सर्व काम एकदम सोपं होऊन जातात. ग्राइंडिंग पासून, ब्लेंडिंग पासून, ज्यूस बनवणं की चटणी बनवणं, सर्व काम एकदम सोपं होऊन जातात. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आता जाऊन ऑर्डर कर अगारोचा पर्सनल ब्लेंडर. 9:30 झालेत आणि कामगार मंडळी पण आली बघा आपली. आणि जे काही आपले सोफा वगैरे होता तो गेला ना वरती. आणि फ्रीज पण बाहेर आलाय बघा. तर इकडे रवी सोनार आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत. नमस्कार. तर काय काम होणार आज? असं आम्ही कुठं तोडफोड होणार. आपण सगळं सामान खाली करून घेणार आज. बाकी सगळं काय टायर्स फायर काढायचं ते काढून घेऊ.
पण नंतर उद्या मग काय आपला प्लास्टर टाईल सगळं काही उद्या सगळं. तर आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत, जर तुम्हाला काम चांगला वाटला तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करून तुमचं पण किचन बनवून घेऊ शकता. किती दिवस जातील तरी? तरी पण जायचं सगळं एक 10 ते 15 दिवस. 10 ते 15 दिवसात होईल ना पूर्ण किचन? चालेल चालेल. तर सर्व आता सामान काढतायत आणि तोडफोडला सुरुवात करणार आहेत बघा. तर बरं वाटेल ना तुला हवेमध्ये किचन? आता थोडे दिवस सुट्टी आहे तिला. आणि मोल्डिंग उघडण्यासाठी मेस्त्री आलाय ना. चला, मेस्त्री पण आला आणि मोल्डिंग वगैरे सर्व काढून नेली त्यांनी. आणि आता काय करताय? पूजा करतो सर. पूजा? चालू केलेत ना आपण, तुला पूजा करायला लागतात चांगल्यासाठी आपल्याला. मूर्त्यावरती पूजा करताना नवीन काम चालू केलंय म्हणून पूजा करतात बघा. नारळ आणलाय काय? नारळ आणलंय, हा, नारळ आणि पेढे सर्व काही घेऊन आलंय. हे बघा, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. मालकीन पण दक्षिणा घेऊन आली. देवा काम व्यवस्थित होऊ दे एकदम. तर दुपारचे 1:30 वाजलेत आणि काम बघा कितपर्यंत झालं आहे. या बाजूच्या ऑलमोस्ट सर्व टाईल तोडून झालेल्या आहेत आणि इकडं खालनं बाजूनी पण टाईल्स तोडून झालेल्या आहेत. आणि जो काही मोल्डिंग किचन होता तो सर्व सेट काढलेला आहे आणि हळूहळू काम सुरू आहे. आणि आता त्यांचा जेवणाचा ब्रेक आहे म्हणून सर्व मजदूर खाली गेलेत आणि आम्ही 2 मजदूर इथे जेवायला बसलो आहे. कसं वाटतंय? मस्त ना? बापरे, लेन्सवरती पण धूळ उडाली वाटतं. तर उमा जेवण बनवणार होती, मीच म्हटलं तिला मी खाली जाऊन येतो. आता थोड्या टायमाने आपण गॅस पण लावूया. आपल्याकडे रेग्युलेटर नाही आहे पण आपली क्लाउड किचनची गॅस आहे ती आपण वापरूया. उद्यापासून काय करायचं, सकाळी आणायला टिफिन बनवताना आपलं पण जेवण बनवून घेऊया. 9 वाजता येणार आहे ना ते, सगळं बनवून आपण ठेवूया झाकून आणि मग जेवूया. कारण रोज रोज थोडी बाहेरचं जेवू शकतात ना आपण. हळूहळू आयडियाज येतील तसं करूया, पण आपला किचन एकदम भारी रेनोव्हेट करूया. मंडळी, तुम्ही पण सुचवा काही टिप्स असतील तर किचन रेनोव्हेशनमध्ये, तर आवडतील आम्हाला सजेशन. आपली मंडळी 2 वाजता येणार आहे, त्याच्या आधी जेवण घेऊया. वेलकम. चप्पल आहे ना? चप्पल चप्पल. चला, तर जोरदार काम चालू आहे आणि आता मस्त एकदम क्लाउड किचनची आपली गॅस लावली आणि त्याच्यावरती बघा उमा मॅडम काय चहा बनवतेस? हां, 4 वाजता त्यांचा चहा ब्रेक आहे. त्यासाठी बघा स्पून नाही भेटत, बुकी पावडर नाही भेटत, साखर नाही भेटत, पण अर्धा तास लावलाय शोधायला सर्व आणि कप वगैरे सर्व काही रेडी करून आता चहा बनवते. वा, स्पेशल बादशाही चहा. बोलायचं होतं म्हणून यांना थांबवलं होतं. चालू करो. फोडो फोडो. तर मंडळी 6:30 झालेत आणि बघा किती मोठा स्पेस मिळणार आहे उमा मॅडमला. खुश ना? एकदम. हां. जेवणच नाही बनवणार. मग काय नुसता नजारा बघत राहणार काय? नजारा बघत हां. राहणार आणि असं आपल्या जे हिल दिसतात तिकडे माउंटेन दिसतात, पाऊस येते तर वॉटरफॉल पण दिसेल मला, असं बघत राहणार मी. बापरे,
ते माझं ही आयडिया आहे आणि आपण छोटासा बाल्कनी पण बनवणार आहे तर बाल्कनी मध्ये बसून मी चहा पिणार तर एकदम खतरनाक प्लॅनिंग आहे उमा मॅडमची किचनची. तुम्हाला हळूहळू समजेलच जेव्हा बनेल तर. पण आता बघताय तुम्ही टाईल्स फोडून झाल्यात, काच जी होती आपली स्लायडिंग ती फोडून झाली, सर्व काही काम झालेलं आहे. उद्या कडप्पा वगैरे फोडणार आणि या ज्या पिशव्या आहे त्या घेऊन जाणार आहे. हां, मजदूर गेलेत आमचे, 6:30 वाजलेत आणि आता भांडी घासायला आली बघा. 9 to 6 त्यांची टायमिंग असते, 1 to 2 त्यांची ब्रेक असते. तर नक्की आम्हाला सजेशन पाठवा काय केलं पाहिजे. आमचा मेन प्लॅन आहे डबल सिंकचा. हा, 2 बाजूला सिंक करणार आहे, इकडे कडप्पा असणार आहे फुल जिथे आपलं जेवण बनणार आहे आणि इथे शॉर्ट कडप्पा आणि तिथे बाल्कनी आणि असं सर्व काय असणार म्हणजे आहे. मोठं स्पेस करणार आहे, थोडा मोठा स्पेस पाहिजे आणि हवा पाहिजे मला ऍक्च्युअल मध्ये. काय बोलतात, गरमी नाही व्हायला पाहिजे. हा, चला मग भेटूया उद्या. टाईल्स वगैरे घ्यायला खरेदी करताना भेटूया आपण. जेवण बनवायचं किचन सिरीज आहे, जेवण. ते जेवण तू बनव नंतर खाऊ. बाय. बाय.